इथून असं एंट्री आहे आणि असा हॉल आहे, तो लॉबी आहे आणि इकडून असं हे डायनिंग टेबल आणि इकडून असं किचन आहे. तर शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही सगळे कसे आहात, बरे आहेत ना? कमेंटमध्ये मला लिहून सांगा. तर आज आहे शनिवार आणि आज पण माझं कॉलेज चालू आहे, कारण की एवढे दिवस लॅब वगैरे झाले नव्हते आमचे, तर कवर करण्यासाठी कॉलेजने आता शनिवारी पण ठेवले. तर फक्त 2च तास लॅब आहे, तर लॅबला जाऊन येऊ पटकन. आणि 11:30 लॅब आहे आणि आता वाजले आहे 10, जवळपास 10 वाजायला आले. अजून टाईम आहे. मग 11 वाजता वगैरे निघणार मी घरातून, मग लॅब वगैरे करून मग घरी येणार. तर आता मम्मी स्वयंपाक वगैरे करते, मग जेवण करूनच जाणार आणि परत आल्यावर जेवायचं म्हणून आताच जेवून जातो. तर मित्रांनो, आता मस्तपैकी जेवून घेऊ आपण. बघू मम्मीने काय केलं जेवायला. काय केली मम्मी जेवायला? हो, मिरचीची भाजी भरून आवडते मला, मस्त वाटते रे. खाऊन घेऊ पटापटा. तर आता मी निघतोय कॉलेजला, कारण की 11-10 वाजायला आले आणि आता निघतो लवकर, कारण की म्हणजे आधी मला फिरून जायला लागायचं ना. तर आता मधला रस्ता चालू झाला, तर लवकर जाता येईल म्हणून मी थोडा वेळ बसलो होतो अजून. आता निघूया. जायच्या आधी मम्मीला बाईक करू. मम्मी आय थिंक सुदेवाची सेवा करते. बाय मम्मी. बाय. चला, मम्मीला बाय केलं. आता जाऊ कॉलेजला, मग लॅब वगैरे करून मग परत येऊ घरी लवकर. तर लॅब करून मी आलो घरी आणि आता मी आणि मम्मी चाललोय मामाने जिथं फ्लॅट बुक केले ना, ते फ्लॅट बघायला. तर मामा पुढे गेले, त्यांचं मीटिंग आहे. तर आम्ही आणि मम्मी पाठीमागून जाणार आहे तिथं. तुम्हाला पण दाखवतो. म्हणजे तिथं एक असं रूम केलेलं असतं बघण्यासाठी की फ्लॅट कसं असते. तर ते तुम्हाला रूम दाखवतो मी. तुम्हाला आता दाखवतो मी डेमो रूम मामाचं फ्लॅटचं आहे बघा. इथून असं एंट्री आहे आणि असा हॉल आहे, तो लॉबी आहे आणि इकडून असं हे डायनिंग टेबल आणि इकडून असं किचन आहे. हे डेमो रूम आहे. असंच भेटणार, म्हणजे प्लेन फ्लॅट भेटणार, पण असंच असणार सगळं स्ट्रक्चर. आणि इकडं एक बेडरूम आहे असं, आणि ह्याला एक वॉशरूम आहे, आणि इकडे एक वॉशरूम आहे, आणि इथे एक बेडरूम आहे. ही मास्टर बेडरूम आहे, ह्याला एक वॉशरूम आहे. आणि जर 3 BHK घेत असेल तर इथे एक बेडरूम आहे. तर शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत डे 2 मध्ये. तर काल आम्ही मामाचा फ्लॅट बघायला गेलो, तुम्हाला माहिती आहे. तर तिथून भिजून आलो, मग नंतर ब्लॉग करायचं झालं नाही म्हणून म्हणलं डे 2 मध्ये कंटिन्यू करू. तर आज आहे संडे आणि मस्तपैकी मी लेट उठलो आज 8:30-9ला, आणि आता आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता करूया नाश्ता. तर आता मी चाललो आहे दुकानात मॅगी वगैरे आणायला, कारण की जास्त ती साफसफाई झाली तर किचन अख्खं हे आहे, म्हणून नाश्ता करायचं पण नाही, म्हणून म्हटलं मॅगीच आणू आणि मॅगीच करू, लवकर होऊन जाईल. आणि आता मी चाललो मॅगी आणायला. तर बघा मित्रांनो, 3 पाकिट आणले मॅगीचे. आता आपण मॅगी करू. तर मम्मी मला ओरडत होती मॅगी करत नको जाऊ म्हणून, कारण की मम्मीला मॅगी आवडत नाही, म्हणजे आवडतं पण एवढं आवडत नाही खायला. ती म्हणत होती पोळी उपीट करू, पण तेच रोज खाऊन कंटाळा आता, म्हणून म्हटलं मॅगी करू. मम्मी म्हणती नाही, मॅगी करायचं नाही, चांगलं नसतं हेल्थसाठी. बरोबर आहे, चांगलं नसतं हेल्थसाठी, कारण की मॅगी मैद्याचं असतं आणि कधीतरी एकदा खाल्लं तरी चालतं मित्रांनो. मग आता मॅगी करूया आपण. ह्याच्यामध्ये मॅगी करतो मी आता, आणि 3 पाकिट. तर बघा मित्रांनो काय लिहिलं त्याच्यावर, सिंगापूर ट्रिप. जर तुम्हाला सिंगापूर ट्रिप आहे तर मॅगी खावा, भेटते. आता काय माहीत कोणाला भेटते. पाणी ठेवलं गरम व्हायला आणि हे 3 पाकिट असं खोलून घेतले मी. तर बघा, आता त्याच्यामध्ये पहिला सगळे 3 मसाला घालू आपण. तुम्हाला मी आज दाखवतो मी कसं करतो मॅगी. करून बघा एकदा, भारी लागतं. जास्त एवढं काय घालत नाही मी, थोडं गोष्टी घालतो पण भारी लागतं टेस्ट. आता बघा इथं मी 3 मसाला घातले. आता 3 नूडल्स घालून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे 3 घातले आता मी. आता थोड्या वेळेला शिजू द्या, मग नंतर आपण अजून थोडे मसाले घालू याच्यात. तर याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, पण तरी पण मी थोडंसं बघा एवढं थोडंसंच मीठ घालायच्यात, चांगलं लागतं. तर आता बघा मॅगी अशी उकळती आहे
आणि आता आपण घालू एक स्पेशल मसाला जे की अजून चव देते मॅगीला, जे की आहे मॅगीच मसाला, मॅजिक मसाला. हे घालायचं म्हणजे अजून जरा चव येते. आता आपण घालूया, थोडंसं घालायचं याच्यावर. एवढं बस झालं आणि याला नीट मिक्स करायचं. मीठ तर घालायचं नाही, थोडंच टाकायचं किंचित, म्हणजे चव चांगलं येतं, कारण की मीठ त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपली मॅगी रेडी आहे. आणि आता पटापटा खाऊन घेतो, म्हणजे भूक लागली. मस्त झाली मॅगी, आता नाश्ता करून घेतो. तर बघा किती मस्त झाली मॅगी. हा. तर मित्रांनो आम्हाला जायचं होतं मामाच्या घरी. मामाने जेवायला बोलवलं होतं, कारण की आम्ही जो ठरवतो साफसफाई काढलं होतं ना, तर सगळं किचनचं पसारा वगैरे होतं. तर मामा म्हणले या जेवायला आमच्या घरी. पण जायचं कसं मित्रांनो, बघा पाऊस येते बा, तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो किती जोरात पाऊस चालू इकडे. आणि अशा ह्याच्यात मग मामाच्या घरी जायचं कसं, भिजणार आम्ही सगळेजण. आता काय माहित पाऊस कधी थांबणार, पाऊस थांबल्यावर जाऊ शकतो. तर मामाच्या घरी जाणार आहे ना मित्रांनो जेवायला. तर मम्मी मामासाठी बनवतीये मूग डाळचा शिरा. मामाला मूग डाळचा शिरा खूप आवडतोय ना मम्मी. हो, तर मूग डाळचा शिरा बनवते मम्मी. बघू कसं होते. पहिल्यांदाच बनवती ना मूग डाळचा शिरा? काहीतरी बनवले, मी आधी बनवलं होतं पण मला माहित नाही कधी बनवलं. आता बनवते, तुम्हाला दाखवतो. आता मम्मी भाजते मूग डाळला. भाजल्यानंतर काय करायचं? मिक्सर मध्ये बारीक करायचं आणि परत तुपामध्ये भाजायचं. मोठी प्रोसेस आहे, दाखवतो तुम्हाला हळूहळू. बघा पाऊस अजून जोरात झालंय. आता जायचं कसं मामाच्या घरी, चालत गेलं तरी भिजणार मित्रांनो. बघा खूपच जोरात आहे पाऊस आज. हे सांगितलं होतं वेदर फोरकास्ट मध्ये की पाऊस येणार आहे जोरात संडेला, आणि आज आलं पण. बघा हे पीठ बारीक करून झाले आणि असं थोडंसं जाडच ठेवली मम्मी पीठ, हे बघू शकता तुम्ही. आणि इथं ठेवले तूप विरघळायला, त्याच्यामध्ये मम्मी आता पीठ टाकते आणि आता मिक्स करायचं मी. तर आता मम्मी इथं दूध टाकते, त्याला मिक्स करून झालं. आता याला पण नीट मिक्स करून घ्या. तर मित्रांनो मम्मी करते मूग डाळचा शिरा आणि घाम येत आहे मला इथं गरम होते आणि मम्मी करते. आणि ती गॅस पण थांबला, गरम होतंय मला खूप. शिरा करताय कोण आणि घाम येत आहे कोणाला. तर आता मम्मी टाकते इलायचीचं पावडर आहे ना, इलायची पावडर. आता इथं ड्रायफ्रूट कुटते आणि ते आता इथं टाकणार आणि मिक्स करणार. मग झाला प्रोसेस कम्प्लीट, मुंगाचा शिरा रेडी. मम्मीने इथं साखर टाकलंय. मला माहित नव्हतं की शेवटचं स्टेप असं साखर टाकायचं. आणि आता साखर टाकलंय आणि आता झालं मस्त. आता वरतून फक्त ड्रायफ्रूट्स टाकायचे राहिले. आणि आता मम्मी त्याला मिक्स करते मस्तपैकी. परत त्याला परत 5 मिनिटं ठेवणार ना. किचन मधून आलो मी बाहेर हॉलमध्ये बसायला, कारण की मला खूप गरम होते तिथं. आणि आता बसलं मस्त फॅन खाली. तर मग नंतर शिरा झाले कम्प्लीट. आणि काय वास येतो मित्रांनो, आहा एक नंबर. तुम्हाला सांगू नाही शकत एवढं भारी वास येतो त्याचं. आता म्हणजे असं झालं कधी खाऊ त्याला. तर मामाच्या घरी जाणार आणि तिकडे सगळ्यांसोबत खाणार. तर आता चाललं मामाच्या घरी. पाऊस आहे अजून पण तरी बारीक आहे, म्हणून पटकन मम्मीला दीदीला सोडून गाडीवर, पहिला दीदीला सोडून येतो, मग मम्मीला घ्यायला येतो, मग मम्मीला घेऊन जातो. घरी आलो. शिवम काय करताय मामा? मामा पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये आलेत है ना. शिवम पण पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये, मामा पण पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये. कसं वाटतंय मामा ब्लॉग मध्ये येऊन? काय वाटतं? मामा आता टीव्हीवर येणार. सर्वेच सासरवंट चाललंय मस्तपैकी. ये बाहेर जेवायला. तर मित्रांनो आम्ही पण मूग डाळचा शिरा केलाय आणि शुभमने पण मूग डाळचा शिरा केला. आता नुसतं शिरा खायचा. बाहेर आलो तो चप्पल घालायला. तर बघा इथं मी अचानक माझं लक्ष वरती गेलं आणि लगेच दचकलो मी. बघा काय वरती 2 पाल बसलेत भाई. न बघून मी एकदम असं दचकलो.
तर मित्रांनो जेवण वगैरे झालं माझं आता आणि मामाच्या घरून लेटच आलतो आम्ही 4:30-5 वाजता वगैरे आलतो कारण की पाऊस वगैरे होतं तर लवकर यायला जमलं नाही. आणि तर आता जेवण वगैरे झालं आहे माझं आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करतो आहे. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.